बुलढाण्यात लग्नाच्या पहिल्याच रात्री असं नवरदेवाने कपडे काढताच रात्री नवरी ओरडली अन असा प्रकार. सुहागरात साजरी होण्याऐवजी हे काय घडलं? नवरदेवाला अटक का करण्यात आली आणि खोलीत त्या रात्री नेमकं काय घडलं होतं पाहूया. बुलढाणा जिल्ह्यातलं कुंडेरा नावाचं छोटंसं गाव. शांत निवांत, दिवसा शेतकाम, रात्री चुलीवरचा धूर आणि घराघरात दिव्यांचा प्रकाश. इथे सगळ्यांना एकमेकांची ओळख, कोणाचं काय चाललंय हे सगळ्यांना माहीत. या गावात नुकतंच एक लग्न झालं होतं. नवरदेव रोहित आणि नवरी साक्षी. लग्न मोठ्या थाटात पार पडलं. डीजे, ढोल, गावभर LED लावल्या होत्या. रोहितला शेवटी त्याच्या पसंतीची मुलगी मिळाली असं म्हणत लोकांनी गोड गोड बोलणं. साक्षी तुलनेने शांत, सभ्य, थोडी गोड हसणारी. रोहित थोड्या हट्टी पण आईबाबांचा लाडका. संध्याकाळी सगळे विधी संपल्यानंतर नवरा बायको दोघांना त्यांच्या सजवलेल्या खोलीत पाठवलं गेलं. फुलांचा सुगंध, दिवे मंद आणि बाहेर अजूनही काही नातेवाईकांची कुजबूज. उद्या सकाळी त्यांचं पहिलं गेहुना होणार होतं. सगळे खुश होते. सर्व काही सामान्य किंवा तसं दिसतही होतं. खोलीत गेल्यावर दोघांनी थोडं बोलणं, थोडं हसणं केलं. साक्षी औत्सुक्याने खोलीतलं सजावट बघत होती. रोहित तिच्याकडे पाहत होता. चहूबाजूला वातावरण शांत, पण शांततेच्या मागे कुठेतरी अजब ताण दाटून बसलेला. काही वेळानंतर रोहित थोडा जवळ गेला. साक्षी थोडी मागे झाली. तिनं हसून म्हटलं, रोहित, थोडे दिवस जाऊ दे. आपण एकमेकांना नीट ओळखू, अजून वेळ आहे. रोहितने काहीच उत्तर दिलं नाही. त्याचं हसू गायब झालं आणि काही सेकंदातच खोलीतलं वातावरण बदललं. तो उठला, खोलीत फिरू लागला आणि अचानक आवाज चढवत म्हणाला, काय झालंय तुला? पहिली रात्र आहे आज. साक्षी घाबरून शांत होती, पण रोहितचा दम वाढत गेला. तो चिडला आणि रागाच्या भरात कपडे काढू लागला. साक्षी घाबरली. तिने आवाज केला, एक किंकाळी. गावात रात्री लोक लवकर झोपतात, त्यामुळे कुणालाच विशेषतः आवाज ऐकू गेला नाही. पण खोलीत मात्र त्या किंकाळीनं वातावरण गोठलं. रोहित अचानक थांबला. त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र दिसत होतं. राग की निराशा की वेडसरपणा ओळखू येत नव्हतं. साक्षीने दाराकडे पाहिलं. तो लगेच मार्ग अडवून उभा राहिला. क्षणभर शांतता, फक्त दोघांचे श्वास. मग अचानक रोहित खोलीबाहेर पळत निघाला. साक्षी गोंधळली. काय चाललंय हे तिला काही कळेना. ती समजून घेण्याआधीच तो परत आला. हातात काहीतरी होतं. हातोडा. साक्षीच्या अंगातलं रक्त गोठलं. तो काही बोलला नाही. फक्त एक विचित्र, ओळखू न येणारं समाधान त्याच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. आणि पुढच्या काही सेकंदात खोलीत घडलेलं कोणालाही आयुष्यभर विसरता येणार नव्हतं. तो थेट तिच्याकडे धावला. साक्षी किंचाळली. त्याने हातोडा उचलला आणि जोरात खाली आणला. एक फटका, दुसरा, तिसरा. रक्त त्या फुलांनी सजवलेल्या उशीवर उडू लागलं. साक्षी कोसळली. रोहित थांबला. तिला पाहत राहिला. रक्त जमिनीवर पसरताना बघून त्याला वाटलं ती मरून गेली आहे आणि तो खोलीबाहेर पळून गेला. रात्रभर गायब झाला. सकाळी घरातील लोक उठले. साक्षी खोलीत पसरलेल्या रक्तात बेशुद्ध होती. हातोडा एका कोपऱ्यात पडलेला. कुटुंबियांमध्ये किंचाळ्या, अगं उठ, काय झालं? रोहित कुठे आहे? पण उत्तर नव्हतं. लेजावर टाकून तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं ती जिवंत आहे, पण जखमा गंभीर आहेत. घरात पसरलेलं शांत गाव आजही ओरडू लागलं. लोक धावले. कौतुक, भीती, धक्का सगळं एकत्र. असं कसं होऊ शकतं रे? लग्नाच्या पहिल्याच रात्री? या मुलांना काय झालंय आजकाल? पोलिसांना माहिती दिली गेली. तपास सुरू झाला. रोहित सापडला नाही, पण त्याच्या मोबाईल चॅट्स, कॉल्स तपासताना एक गोष्ट बाहेर आली. साक्षीला रोहितचे जुन्या प्रेमसंबंध कळले होते आणि तिनं पहिल्या रात्री जवळीक टाळायची होती. रोहित मात्र हट्टाच्या आणि संतापाच्या भरात वेडसर निर्णय घेऊन बसला. शेवटी दुसऱ्या दिवशी दुपारी रोहित गावातल्या धान्य गोदामाजवळ आढळला. उलटसुलट बोलत होता, डोळ्यात वेडसरपणा. त्याला तात्काळ अटक करण्यात आली आणि क्रमशः सगळं स्पष्ट झालं. गावात आता फक्त एकच प्रश्न, एवढी शांत, साधी पहिली रात्र इतक्या भयानक रक्तरंजित शेवटावर कशी पोहोचली? काहीतरी इतकं छोटं, एक साधा नकार, एक सामान्य संभाषण, एका क्षणात जीवघेणं कसं बनलं? आजही त्या खोलीतील तुटलेल्या फुलांचा सजावट आणि रक्ताचे डाग गावकऱ्यांना त्या क्षणाची आठवण करून देतात की कधी कधी वेडसर राग आणि असहिष्णुता एका क्षणात आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात.